क्रीडेमध्ये बदलापूर येथील एक युवा आणि उत्कृष्ट असे समालोचक ज्यांनी आपलं नाव समालोचनाच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सुवर्ण अक्षरात लिहिले असं अनुज मोरे सर आपल्याला उद्या ऐकायला मिळतील आणि त्यांचं दर्शन नक्कीच आज आपल्याला घडेल मात्र त्यांचा आवाज आपल्याला उद्या ऐकायला येईल त्यांचा आवाज आपण फायनल डे साठी राखून ठेवणार आहोत पहिलाच चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आणि आता मात्र गचाळ क्षेत्ररक्षण डीजे धन्यवाद डीजे 3 चेंडू आणि 5 धावा धाव फलकावरती आजच्या दिवसाचा पहिला चौकार सुद्धा आपल्याला नासिरच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता आणि या भयानक अचानक भयानक असा चौकार त्यांनी सामन्याचा कायापालट केला होता आणि हेच दोन संघ एकमेकांविरोधात खेळत होते तो सामना आणि त्या वेगळ्या अशा अनोख्या अशा चौकारावर झैन फायटरला विजय मिळाला होता 1 मिनिट मॅच अंपायर बॉल प्लीज चला 4 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात पुन्हा एकदा मोठा फटका सुंदर क्षेत्ररक्षणामध्ये तर हे नन्हे मुन्ने पांडवाज आणि त्याच्यामध्ये एकच आपल्याला मोठा व्यक्ती ज्याच्या नावापुढे सर्व आपल्याला नावापुढे कू लावलेले दिसत आहेत आणि एकच आपला आगे खडा आहे बाहेर से कमेंट मत कीजिए प्लीज एक धाव मिळते पंच आपण काही दाखवायचं नाहीये आपला फक्त निर्णय देण्याचं काम आहे नो पडलेल्या चेंडूचा टप्पा किंवा गोलंदाजाचा पाय असं काही दाखवायचं नाहीये खेळपट्टीवरचा या मैदानावरचा आपण एक नाही या चेंडूवर काय नो नाहीये म्हणजे षटक संपले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 8 धावा आपण ज्या मैदानावर जातो त्या मैदानाच्या नियमाप्रमाणे आपल्याला खेळावं लागतं चौलकर कुठे असेल तर माईक पाशी यायचं आहे
आणि सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ आतमध्ये निघून आला आणि यष्टीवर जाऊन आदळला. अब्दुल्लाला माघारी परतावं लागते. डीजे धन्यवाद. डीजे नबील फलंदाजीसाठी गेलाय. धावसंख्या तिथेच थांबलेली 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. नो त्याच्यानंतर सिंगल, त्या परत सिंगल आणि विकेट. 3च बॉल. जर शंका असेल तर आपला एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि जर तुमचा कोणत्याही संघाला, मी सर्व संघांना तेच सांगतो जितेश, जर कोणाला जर शंका उत्पन्न करायची असेल, ज्याचा धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या तिथेच थांबलेली 11 धावांवर. अफनान फलंदाजीसाठी हलक्या हाताने घेऊन काढला. अफनानने एकदा मिळते. नासिर दुसऱ्या धावेसाठी गेलाय. थ्रो चुकीच्या बाजूला केला आदेशने. अफनान थांबला होता. नासिर तसाच सरळ सुसाट सुटला होता. जर थ्रो वरच्या बाजूला आला असता तर अफनानला माघारी परतावं लागलं असतं. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकं संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 13 धावा. खरोखर चांगलं षटक हाताळलं संचितने. 2 गडी मिळवले आणि 5 धावा खर्च केल्या. नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित आहेत ओमकार दातार. मी त्यांचं एकदा नाव बघितलं किंवा त्यांना एकदा बघितलं की मला आठवण येते ती निसर्ग चक्रीवादळाची. कारण निसर्ग चक्रीवादळामध्ये अस्ताव्यस्त श्रीवर्धन पूर्ण झाला होता आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला विद्युत पुरवठा त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभला होता खरोखरच. आणि अशा मैदानामध्ये सुद्धा स्वतः खेळाडू असल्यामुळे मैदानावर जर काही तांत्रिक बिघाड झाला, विद्युत पुरवठ्याबद्दल काहीतरी तांत्रिक बिघाड झाला तर ओमकार प्रत्येक गोष्टीमध्ये एक साथ घातल्यानंतर लगेच आपण म्हणतो ना की आपल्या साथला घातल्यानंतर प्रतिसाद दिला जातो, तसं ओमकारचा प्रतिसाद येत असतो खरोखरच. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा वळूया मैदानात. तिथे झालेल्या घडामोडी. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचली ती 15 धावांवर. पुढचा चेंडू आउट ऑफ द बॉक्स. नासिर माघारी. डीजेला मिळते संधी सुमधुर संगीताची. धन्यवाद डीजे. मी ओमकार दात्रेंना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. बासित फलंदाजीसाठी हलक्या हाताने खेळून काढलाय. घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते बासित याला. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 16 धावांवर. 4 चेंडू आणि 16 धावा म्हणजे 16 चेंडू आणि 16 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. मात्र एवढं मात्र नक्की आहे की या संघाने झेन फायटर संघासोबत 25 धावा बनवून सुद्धा 26 धावा बनवता बनवता नाकी न आल्या होत्या झेन फायटर संघाच्या. हे सुद्धा विसरून चालणार नाही. क्रिकेटमध्ये कोणाला कमी समजू नये. 9+1 मिळतील एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 18 धावांवर. 4 चेंडू आणि 18 धावा. हलक्या हाताने खेळून काढलाय बासितने. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 19 धावांवर. 5 चेंडू आणि 19 धावा. चला तयार राहायचंय. दर्यावर्दी बी यानंतर होणारा सामना दर्यावर्दी बी विरुद्ध दिया 11 जीवना या 2 संघांमध्ये. त्यानंतर तो सामना झाल्यानंतर लगेचच आयशा 11 मेटकर्णी आणि हा घणाघाती फाटका आयशा 11 मेटकर्णी विरुद्ध आदगाव.
विहान ओमकार दातार यांच्या माध्यमातून दर्यावर्दी क्रिकेट क्लब साठी 501 रुपयाची देणगी गेलेली आहे. दर्यावर्दी क्रिकेट क्लब त्यांचा अत्यंत आभारी आहे. मी पुन्हा एकदा तीच विनंती करतो ओमकार दातार यांना, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. चला, दर्यावर्दी बीच्या संघातील सर्व खेळाडूंनी स्टेजच्या मागे जमायचं आहे. आपले कर्णधार परेश वाघे आपली वाट बघत आहेत. मी विनंती करतो तुषार चौलकर यांना, आपण ओमकार दातार यांचा यथोचित सत्कार करावा. युवराज, पहिलाच स्वैर चेंडू युवराजचा, चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. पुढचा चेंडू युवराज याचा, फुलटॉस चेंडू, मोठा फटका अपनान याचा, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. खराब थ्रो, मात्र खरोखरच ओमकार दातार आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. असे सामने ज्या वेळेला खेळवले जातात त्यावेळेला विद्युत पुरवठ्याबद्दल काहीतरी अडथळा निर्माण होतो, त्यावेळेला ओमकार दातार एका शब्दावर लगेच तो अडथळा दूर करत असतात आणि आपण सुखरूपरित्या ते सामने पार पाडत असतो. किंवा सर्वात महत्त्वाची भूमिका त्यांची आपल्याला पुन्हा एकदा तेच म्हणतो की सायक्लोनमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, निसर्ग चक्रीवादळामध्ये पाहायला मिळाली की ज्यावेळेला पूर्ण श्रीवर्धन अस्ताव्यस्त झालेला होता त्यावेळेला स्वतःच्या घराची देखभाल न करता पूर्ण श्रीवर्धनसाठी लाईट कशी पुरवली जाईल, विद्युत पुरवठा कसा पुरवला जाईल याच्याकडे जास्त लक्ष होतं. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण आणि 1+ विकेट, 1+ विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती 28 धावांवर. 4 चेंडू आणि 28 धावा, 2 चेंडूंचा खेळ बाकी. रय्यान फलंदाजीसाठी. दोन चेंडूंचा खेळ बाकी, 28 धावा धाव फलकावरती लागल्यात. अफनान, मात्र अफनान याचा घणाघाती फटका. अफनान मात्र झैन फायटरच्या संकटात साथ देतोय. एकही सामना चांगल्या पद्धतीने अफनानने खेळला नाही, मात्र अंकुशसाठी नक्कीच सज्ज होतं, साचतं. मात्र अफनान अजून एकही सामना चांगल्या पद्धतीने फलंदाजी अफनानने केली नाही. मात्र महत्वाच्या सामन्यात करो या मरोच्या सामन्यामध्ये अफनान एकटा किल्ला लढवतोय. चांगली फटकेबाजी अफनानकडनं पाहायला मिळते पुन्हा एकदा. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 34 धावा. या 34 धावांमध्ये अफनानने आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा बनवल्यात. म्हणजे 34 धावांमध्ये 16 धावांचं योगदान. मगाशी म्हणालो होतो की अफनान हाकेला धावून आलाय झैन फायटरच्या. ज्या वेळेला झैन फायटर संकटात आहे त्यावेळेला अफनानने एक हाती किल्ला लढून धावसंख्या खूप उंचावर पोहोचवली. जोपर्यंत दुसरं सत्र चालू होतंय तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीतातील DJ.
धन्यवाद डीजे. चला फलंदाजीसाठी संचित आणि मयूर नासिर पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकन वळून गेला आणि संचितला चेंडू समजलेला सुद्धा नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा चेंडू सुद्धा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता स्वेर मागण्याच्या नादात. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव गेला. वैभव पालेकर कुठं असाल तर तिसऱ्या चेंडूवर बाद. जातोय एक धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. रय्यानला काही तो चेंडू अडवता आला नाही. एक धाव मिळते. एका धावेने खातं उघडलं जाते. पहिली धाव फलकावरती लागते. आता मात्र असं वाटतंय की झेन फायटर एकतर्फी सामना घेऊन जाईल. प्रज्योत आउट ऑफ द बॉक्स बाहेर पडलाय. चला आदेश खानजी कुठे आहेत काय अजून दिसत नाही. नवीन फलंदाज आलाय पारस.
षटक संपले आणि मयूर आउट नाहीये. आदेश आपण आतमध्ये जायचं आहे. मयूर आउट नाहीये. षटक पहिलंच संपलं होतं. माईक बंद असल्या कारणाने 7वा चेंडू टाकला गेला आणि त्या चेंडूवर विकेट गेलं. हा वाईड होता मग बरोबर आहे. चला आपण त्या सामनावीरचा जो जैन फायटर तिथे कोणी बसायचं नाहीये. कोणी बसायचं नाही तिथे, सगळ्यांनी उठायचंय. कोणीच बसायचं नाहीये. नबील नबील गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू चांगला फटका आदेशाचा, मात्र आदेशने पारसला बाद केले आणि स्वतः मैदानात उभा राहिलाय. पुन्हा एकदा चांगला फटका. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. नबील याच्या पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. आदेश तू जर चौकार मारलास तर अंकुश पालेकर याच्याकडनं 50 रुपये आणि चैतन्य चौलकर यांच्याकडनं 50 रुपयाचं बक्षीस. मात्र बक्षीस लावतोय काय आणि आदेश बाद होतोय काय. नवीन फलंदाज चाललाय तो हर्ष. षटक संपलंय. चला 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तिथेच थांबलेली 8 धावांवर. रय्यान चांगला फटका मिळेल मात्र 1 धाव. 5 चेंडूंचा खेळ बाकी. चला नाणेफेकीसाठी यायचंय दर्यावर्दी बी आणि दिया 11 जीवना. घोषित केलाय. 1 अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 11 धावांवर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 12 धावांवर. 3 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 1 धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 13 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. दोन चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा 1 चेंडू बाकी. अभिनंदन झेन फायटर, आपण क्वालिफाय झालात. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण या सामन्याचा सामनावीर सुद्धा घोषित करतोय. सामन्याचा सामनावीर आहे. ज्या वेळेला संघ संकटात होता त्यावेळेला नक्कीच 2 चौकारांच्या मदतीने 16 धावांची खेळी करणारा अफनान याला आपण सामनावीर घोषित करतोय.
मी विनंती करतो मुलगा कोळी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय गणेश चौलकर साहेबांना आपण अफनान याला सामनावीरचं मेडल परिधान करायचं आणि दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक सुद्धा करायचं.